नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर। प्रेक्षक मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकून तुमचं हृदय थरथरून उठेल। विचार करा मित्रांनो, ज्या आईने 9 महिने पोटात ठेवलं, ज्या आईने रात्र रात्र जागून वाढवलं, ज्या आईने आपल्या वाटची भाकरी मुलाच्या ताटात वाढली, त्याच आईच्या मृत्यूचा सौदा तिचाच मुलगा करून बसला तर? होय मित्रांनो, आजची कथा आहे अशा एका मुलाची ज्याने लोभाने अंधळ होऊन आपल्या वृद्ध आईचा 1 कोटीचा विमा काढून दिला, फक्त यासाठी की आईच्या मृत्यूनंतर तो करोडपती व्हावा। पण मित्रांनो, माणूस कितीही डावपेच खेळला तरी वर बसलेला परमेश्वर सगळं पाहत असतो। आणि मग ईश्वराने अशी लीला रचली की ज्या कटाने आईचा जीव जाणार होता तोच कट आईसाठी जीवदान ठरला आणि संपूर्ण शहर थक्क झालं। प्रेक्षक मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कमेंटमध्ये आईचा आशीर्वाद असं नक्की लिहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशा मनाला भिडणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला मित्रांनो, आता त्या शहराच्या त्या अरुंद गल्लीत जाऊया जिथून आपली कथा सुरू होते। मित्रांनो, शहराच्या जुन्या परिसरातील एका अरुंद गल्लीत 2 खोल्यांचं एक छोटंसं घर होतं। भिंतीचा प्लास्टर जागोजागी निघालेला होता, छतावर पावसाळ्यात ओल उतरली होती आणि दरवाजाचा रंग इतका जुना झाला होता की ओळखणं कठीण होतं, कधी तो हिरवा होता की निळा। पण मित्रांनो, या मोडकळीस आलेल्या घरातील सर्वात मौल्यवान गोष्ट होती आतल्या खोलीत बसलेली एक वृद्ध आई, संजनाताई। वय 68 वर्ष, पांढरे केस, सुरकत्यांनी भरलेला चेहरा, पण डोळ्यात आजही तीच माया होती जी 40 वर्षापूर्वी होती, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्या मुलाला महेशला कुशीत उचललं होतं। संजनाताईंचे पती प्रकाश यांना जाऊन 12 वर्ष झाली होती। प्रकाश सरकारी शाळेत शिपाई होते, पगार कमी होता, पण मन खूप मोठं होतं। मित्रांनो, संजनाताई अनेकदा आपल्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या पतीच्या फोटोसमोर बसून तासनतास त्यांच्याशी बोलत असायच्या। त्यांना तो दिवस आठवायचा जेव्हा त्या 16 वर्षाच्या नवीन नवरी बनून या घरात आल्या होत्या। प्रकाशराव दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार मिळताच सर्वात आधी त्यांच्यासाठी चमेलीचा गजरा आणायचे। संजनाताई लाजून म्हणायच्या, अरे या वयात गजरा, लोक काय म्हणतील? आणि प्रकाशराव हसून उत्तर द्यायचे, लोकांचं काय आहे संजना, मी तर देवाकडे 7 जन्म तुझी साथ मागितली आहे आणि जोपर्यंत हे हात चालतात तोपर्यंत तुझ्या वेणीत फुलं नक्कीच असतील। मित्रांनो, हे होतं त्या काळाचं प्रेम, ज्यात पैसा नव्हता पण एकमेकांसाठी पूर्ण जग होतं। आजही जेव्हा संजनाताई डोळे बंद करायच्या तेव्हा त्यांना चमेलीचा तो सुगंध जाणवायचा आणि डोळ्यातून 2 अश्रू गालांच्या सुरकत्यांमध्ये उतरायचे। त्या फोटोला म्हणायच्या, ऐकता आहात, तुम्ही तर निघून गेलात पण मला कोणाच्या आधारावर सोडून गेलात। म्हणायचात, महेश आपला म्हातारपणाचा आधार होईल। बघा ना, तुमचा महेश आता बदलला आहे। मित्रांनो, महेश संजनाताईंचा एकुलता एक मुलगा, एका प्रायव्हेट कंपनीत क्लर्क होता, पगार 28,000 महिना। आणि त्याची पत्नी होती रंजना। रंजना दिसायला सुंदर होती, पण तिची स्वप्न तिच्या ऐपतीपेक्षा 1000 पट मोठी होती। तिला मोठी गाडी हवी होती, मोठा बंगला हवा होता, महागड्या गाड्या आणि सोन्याचे दागिने हवे होते। आणि जेव्हा हे सगळं मिळत नव्हतं तेव्हा तिचा सगळा राग निघायचा घराच्या कोपऱ्यातल्या खोलीत बसलेल्या त्या वृद्ध आईवर। त्या संध्याकाळीही हेच झालं। महेश थकून भागून ऑफिसमधून परतला होता की रंजना मोबाईल घेऊन त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली। तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, जळफळाटीचे होते। बघा, ही माझी मैत्रीण मीना, कालच तिने नवीन फ्लॅट घेतला आहे, 3 खोल्यांचा, बाल्कनीत झोपाळा आणि गाडी वेगळी, आणि एक मी आहे या खंडरसारख्या घरात सडत आहे। महेशने थकलेल्या आवाजात म्हटलं, रंजना आज तरी राहू दे, डोकं फुटतंय माझं। पण रंजना कुठे थांबणार होती, ती ओरडली, डोकं तर माझं फुटतंय। मोहन लग्नाला 8 वर्ष झाली, 8 वर्ष, आणि या 8 वर्षातून तू मला काय दिलंस? 2 खोल्यांची ही कोठडी, महिन्याच्या शेवटी रिकामा खिसा, आणि त्यावर रंजनाची बोटं हळूच वर उठली आणि थेट संजनाताईंच्या खोलीच्या दिशेने इशारा करून गेली,
आणि त्यावर हे ओझं. मित्रांनो, भिंती जरी जुन्या होत्या पण इतक्या जाड नव्हत्या की एका आईच्या कानांपर्यंत सुनेचे हे शब्द पोचू नयेत. आत खोलीत बसलेल्या संजनाताईंच्या हातातून माळ सुटली. ओझं हा शब्द त्यांच्या काळजात बाणासारखा उतरला. ते विचार करू लागल्या, मी ओझं आहे? ज्या महेशला मी उपाशी राहून शिकवलं, ज्याची फी भरण्यासाठी मी माझ्या बांगड्या विकल्या, आज त्याच्याच घरात मी ओझं झाले आहे? त्यांचे डोळे भरून आले, पण त्यांनी पदराने अश्रू पुसून घेतले, या भीतीने की कुठे त्यांच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून घरात आणखी क्लेश होऊ नये. बाहेर रंजनाचा हिशोब सुरूच होता. ऐक महेश, जरा मोज. आईंची औषधं 4,000, डॉक्टरांची फी 2,000, खाणं पिणं कपडे लत्ते वेगळे, एकूण मिळून 10,000 फक्त तुझ्या आईवरच खर्च होतात. आणि तुझा पगार आहे 28,000. म्हणजे तुझ्या कमाईचा 3रा हिस्सा फक्त एका म्हाताऱ्या बाईला जिवंत ठेवण्यात जात आहे. महेशने हळूच म्हटलं, रंजना, ती माझी आई आहे. रंजनाने डोळे वटारले. तुझी आई आहे तर काय, मी तुझी कोणीच नाही का? माझीही काही स्वप्न आहेत. माझ्या बाबांनी लाखो खर्च करून माझं लग्न केलं होतं, म्हणून नाही की मी इथे येऊन कोणाची सेवा करत करत म्हातारी व्हावं. मित्रांनो, महेश गप्प राहिला आणि हीच शांतता हळूहळू विष बनत चालली होती. कारण रोजची कटकट, रंजनाचे अश्रू, मित्रांच्या प्रगतीचे टोमणे, या सगळ्यांनी महेशच्या मनातही एक कटुता भरली होती. आता त्यालाही कधीकधी वाटू लागलं होतं की कदाचित रंजना चुकीचं म्हणत नाही, कदाचित आईच त्यांच्या प्रगतीच्या मार्गातला दगड आहे. दिवस सरत गेले. घरच्या हवेत एक विचित्रशी घुसमट मिसळून गेली होती. संजनाताई आता कमी खात, कमी बोलत, फक्त सकाळ संध्याकाळ आपल्या खोलीत बसून माळ जप करत, पतीच्या फोटोशी बोलत. पाहताय ना, तुमची संजना आपल्या स्वतःच्याच घरात आता परकी झाली आहे. पण काही हरकत नाही, फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना करते की माझ्या महेशला कधीही कोणतं दुःख स्पर्श करू नये. सून काहीही म्हणो, शेवटी मुलगीच तर आहे. एक दिवस समजेल की म्हातारपण तिचंही येईल. पण मित्रांनो, त्या घरात समजूत नाही, सैतान दार ठोकावणार होता. ती एक रविवारची रात्र होती. महेश आणि रंजना आपल्या खोलीत बसून TV पाहत होते. रंजना नेहमीच्या प्रमाणे मोबाईलमध्ये मैत्रिणींचे फोटो पाहून जळत होती आणि महेश पुढच्या महिन्याच्या बिलांचा हिशोब करत होता. तेवढ्यात टीव्हीवर एक जाहिरात आली, एका विमा कंपनीची जाहिरात. जाहिरातीत दाखवलं होतं की एका माणसाच्या मृत्यूनंतर विमाच्या पैशांनी त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य सुधारतं. मुलीचं धूमधडाक्यात लग्न होतं, नवीन घर बांधलं जातं आणि कुटुंबाला कोणासमोर हात पसरवावा लागत नाही. जाहिरात संपली, पण रंजनाची नजर स्क्रीनवर खिळून राहिली. तिच्या डोळ्यात एक विचित्रशी चमक आली, अशी चमक जी एखाद्या शिकाऱ्याच्या डोळ्यात शिकार पाहिल्यावर येते. महेश, रंजनाने हळूच सरसरत्या आवाजात म्हटलं, एक गोष्ट विचार कर, जर आपल्याकडे अचानक 1 कोटी आले तर? महेश हसून टाळत म्हणाला, 1 कोटी? का एखादा गाडलेला खजिना सापडला आहे का रंजना? रंजना त्याच्याजवळ सरकली आणि कुजबुजली. खजिना नाही, विमा. जर आपण आईंचा विमा करून घेतला 1 कोटींचा. महेशचा हात थांबला. त्याने दचकून रंजनाकडे पाहिलं. काय बडबड करतीयेस? आईचा विमा, आणि तोही या हेतूने की छी. रंजना जीभ जळायला हवी अशी गोष्ट म्हणताना रंजनाने थंड आवाजात उत्तर दिलं, का? काय चुकीचं बोलले मी? वय झालं आहे त्यांचं, आजारी असतातच. आज नाही तर उद्या देव न करो काहीही होऊ शकतं. तेव्हा आपल्याला काय मिळणार? रडारड आणि 13व्याचा खर्च. आणि जर विमा असेल तर निदान आपण त्यांच्या गेल्यानंतर आपलं आयुष्य तर सुधारेल. याकडे वाईट नजरेने पाहू नकोस महेश, याला म्हणतात शहाणपण, फायनान्शियल प्लॅनिंग. महेशचा चेहरा पांढरा पडला. गप्प बस रंजना, देवाला घाबर. रंजनाने त्याच्या डोळ्यात डोळे घालून ते शब्द म्हटले जे महेशच्या आत्म्यात काट्यासारखे रुतत बसले. देवाला घाबरून पोट भरत नाही महेश. आणि खरं सांगू, तू ना प्रमोशन मिळवू शकतोस ना काही धंदा करू शकतोस. या गरिबीतून बाहेर पडण्याचा फक्त हा एकच मार्ग आहे. आणि विचार कर, 1 कोटी, आपलं घर, गाडी, इज्जत, सगळं काही. असं म्हणून रंजना कुशीवर वळून झोपली. पण मित्रांनो, तिने महेशच्या डोक्यात लोभाचं असं बीज पेरलं होतं जे पूर्ण रात्र अंकुरत राहिलं. महेशला आपला रिकामा खिसा आठवला, मित्रांच्या चमकत्या गाड्या आठवल्या,
बॉसची ओरड आठवली, रंजनाचे टोमणे आठवले आणि या सगळ्यांच्या वर तरंगणारा एक आकडा 1 कोटी. जेव्हा त्याला वाटलं की रंजना झोपली आहे, महेशने चुपचाप मोबाईल उचलला आणि गुगलवर टाईप केलं, वृद्धांसाठी जीवन विमा. मित्रांनो, त्याच क्षणी एक मुलगा मेला आणि एक शिकारी जन्माला आला होता. पुढच्याच आठवड्यात रंजनाने आपल्या माहेरच्या बाजूच्या एका दूरच्या नातेवाईकाला फोन केला. गुड्डू विमा एजंट होता आणि त्या परिसरात प्रसिद्ध होता. पैशांसाठी तो आपल्या सावलीचाही सौदा करू शकतो. रंजनाने त्याला पूर्ण गोष्ट समजावली आणि शेवटी जोडले, पण गुड्डू दादा, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. आईंना याची चाहूलही लागता कामा नये. गुड्डू फोनवर हसला. अरे दीदी, तू ही कमाल करते. हे तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. फक्त थोडा वरचा खर्च येईल. मेडिकलची चिंता करू नका. एक डॉक्टर आहे माझ्या ओळखीचा, घरी येऊन नाटक करून जाईन आणि आईंचा रिपोर्ट एकदम फिट बनवेल आणि कागदांवर सह्या तुम्ही अशा करून घ्या. आईंना सांगून द्या की सरकारकडून वृद्धांसाठी काही नवीन पेन्शन योजना आली आहे. आणि मित्रांनो, पुन्हा तेच घडलं. दुसऱ्या सकाळी रंजना कित्येक महिन्यांपासून सासूशी तोंड देखलंही बोलत नव्हती. पण त्या दिवशी गोड बोलत संजनाताईंच्या खोलीत आली. आई, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने वृद्धांसाठी नवी योजना काढली आहे. दर महिन्याला पेन्शन मिळेल. औषधांचा खर्चही सरकार देईल. फक्त या कागदांवर अंगठा लावायचा आहे. संजनाताईंचं मन भरून आलं. त्यांना वाटलं कदाचित देवाने त्यांचं ऐकलं, कदाचित सुनेचं मन बदललं. त्यांनी थरथरत्या हातांनी काहीही न वाचता, कारण त्या शिकलेल्या नव्हत्याच, तिथे तिथे अंगठा लावला, जिथे जिथे महेशने बोट ठेवून इशारा केला. मित्रांनो, विचार करा जरा. एक आई आपल्या मुलावरच्या विश्वासामुळे आपल्याच मृत्यूच्या कागदांवर हसत हसत अंगठा लावत होती. त्या रात्री संजनाताई पतीच्या फोटोला म्हणाल्या, पाहिलंत, मी म्हणत होते ना, माझा महेश बदलून जाईल. आज सुनेने स्वतः येऊन माझ्याशी बोलली, माझ्या पेन्शनची व्यवस्था केली. आणि फोटोतील प्रकाश फक्त शांतपणे हसत राहिले, जणू म्हणू इच्छित होते, संजना, अजून तू आपल्या मुलाला ओळखलं नाहीस. 2 दिवसांनी गुड्डू एका माणसासोबत आला, ज्याच्या गळ्यात टेथस्कोप लटकत होता. त्या बनावटी डॉक्टरने 2 मिनिटाचं नाटक केलं, ब्लड प्रेशर मोजलं, डोळे पाहिले आणि एकदम फिट आहेत आई, असं म्हणून निघून गेला. आठवडाभरानंतर गुड्डूचा फोन आला. अभिनंदन दीदी, 1 कोटींची पॉलिसी पास झाली. फक्त पहिला हप्ता जमा करून द्या. रुपये 52,000. 52,000 ऐकून महेशचं काळीच धस्स झालं. ही तर त्यांची वर्षानुवर्षाची जमापुंजी होती. पण रंजना म्हणाली, महेश, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. 1 कोटींच्या बदल्यात 52,000. रंजनाने तिच्या बांगड्या गहाण ठेवल्या. महेशने मित्रांकडून उधार घेतलं आणि पहिला हप्ता भरला. पॉलिसीचे कागद कपाटात साड्यांच्या खाली लपवून ठेवले गेले. आणि आता त्या घरात 2 जण एका वृद्ध आईचे श्वास मोजू लागले होते. मित्रांनो, इथून घरचं दृश्य बदललं. जी रंजना सासूला पाहून तोंड वाकडं करायची, ती आता सकाळ संध्याकाळ पाया पडू लागली. जो महेश आठवडे आठवडे आईशी बोलत नव्हता, तो आता रोज तिच्याजवळ बसून विचारू लागला, आई, तब्येत कशी आहे? झोप नीट येते ना? चक्कर तर येत नाहीत? हृदयात दुखत तर नाही ना? संजनाताई सुरुवातीला खूप आनंदी झाल्या. पण मित्रांनो, आईची 6वी इंद्रिय खूप तीक्ष्ण असते. हळूहळू त्यांना हा गोड बदल खटकू लागला. त्या विचार करू लागल्या, आजारपणाची एवढी चौकशी का? ही काळजी आहे की कशाची वाट पाहणं आहे? महिने जाऊ लागले. 1, 2, 3. संजनाताईंची तब्येत जशीच्या तशी राहिली. आणि तिकडे रंजनाचा संयम सुटू लागला. पुढच्या हप्त्याची तारीख डोक्यावर आली होती आणि खिसा रिकामा होता. एका रात्री खोलीचा दरवाजा बंद करून रंजनाने महेशच्या कानात ती गोष्ट कुजबुजली, जी ऐकून स्वतः सैतानही थरथरेल. नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर वर्ष लागतील आणि हप्ते भरता भरता आपण स्वतः मरून जाऊ. आपल्यालाच आता काहीतरी करावं लागेल. महेश थरथरला. काय काय म्हणायचं आहे तुला? रंजनाचा आवाज बर्फासारखा थंड होता. एक छोटासा अपघात महेश. म्हातारपणी लोक पडतात, विजेचा धक्का लागतो, कुणालाही संशय येणार नाही. ही हत्या असेल. रंजना, हत्या? आपल्या आईची हत्या? महेशचा आवाज फाटल्यासारखा बाहेर आला. रंजनाने त्याचा हात पकडला. हत्या नाही, मुक्ती म्हण याला.
तीही तर तरफडत जगत आहे. आणि आपण किती काळ या नरकात सडत राहणार आहोत. विचार कर महेश. फक्त एक पाऊल आणि त्या पलीकडे 1 कोटी. मित्रांनो, महेश गप्प राहिला आणि त्याचं मौनच त्याची संमती बनलं. त्या रात्री त्या घरात मुलगा, सून नाही तर 2 शिकारी झोपले होते आणि शेजारच्या खोलीत देवाच्या भरवशावर त्यांची शिकार. पहिला कट रचला गेला विजेने. घराच्या अंगणात एक जुना लोखंडी हँडपंप होता, जिथे संजनाताई रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करत असत. महेशने रात्रीच्या अंधारात जुन्या हीटरची उघडी तार अशी अंथरली की तिचं टोक हँडपंपच्या ओल्या फरशीला स्पर्श करत होतं आणि स्विच आतून सुरू करून ठेवला. योजना स्पष्ट होती. पहाटे जेव्हा आई ओल्या पायांनी हँडपंपला स्पर्श करेल, करंट आपलं काम करेल आणि जगासाठी हा फक्त एका वृद्ध स्त्रीचा अपघाती मृत्यू असेल. त्या रात्री महेश आणि रंजनाच्या डोळ्यात झोप नव्हती. महेशचा आत्मा त्याला धिक्कारत होता. वारंवार त्याला बालपणीचा तो दिवस आठवत होता, जेव्हा तो तीव्र तापाने फणफणत असायचा आणि आई संपूर्ण रात्र त्याच्या कपाळावर थंड्या पट्ट्या ठेवत राहायची. संपूर्ण रात्र. पण लोभाची पट्टी त्याच्या डोळ्यांवर इतकी घट्ट बांधली होती की आत्म्याचा आवाज दाबून राहिला. आणि मग पहाट झाली. संजनाताई उठल्या, लोटा उचलला आणि अंगणाकडे निघाल्या. महेश आणि रंजना दरवाजाच्या फटीतून श्वास रोखून पाहत होते. संजनाताईंचा हात हँडपंपकडे पुढे झाला आणि तेव्हाच मित्रांनो, परमेश्वराची पहिली लीला घडली. अगदी त्याच क्षणी संपूर्ण परिसराची वीज गेली. ट्रान्सफॉर्मरमध्ये रात्री झालेल्या बिघाडामुळे सकाळी 4 वाजल्यापासून वीज बंद करण्यात आली होती. उघड्या तारेत करंट होताच नाही. संजनाताईंनी आरामात स्नान केलं, पूजा केली आणि तुळशीला पाणी अर्पण करत म्हणाल्या, हे देवा, माझ्या महेशच्या घरात सुखशांती कायम राहू दे. मित्रांनो, विचार करा, ज्या मुलाने रात्रभर आईच्या मृत्यूची वाट पाहिली, ती आई सकाळी त्याच मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होती. तिकडे खोलीत रंजनाने दात खाल्ले. नशिबाने आज साथ दिली नाही, पण मी हारणार नाही. आणि महेशच्या कपाळावर घाम होता. त्याने थरथरत्या आवाजात म्हटले, रंजना, हे वरच्याचा इशारा आहे. हे सगळं सोडून दे रंजना. ती गुरगुरली, इशारे बिशारे काही नसतात. पुढच्या वेळी पक्की व्यवस्था असेल. पण मित्रांनो, त्या सकाळी आणखी एक गोष्ट घडली. जेव्हा महेश शांतपणे तार आवरत होता, संजनाताईने अंगणाच्या कोपऱ्यातून त्याला पाहिले. त्यांनी काही म्हटले नाही, पण त्यांच्या आत काहीतरी तडकले. रात्रीची चौकशी, अचानक बदललेले वर्तन, सरकारी योजनेचे ते कागद, ते बनावटसारखे डॉक्टर आणि आता ही तार एक एक कडी जोडली जाऊ लागली. त्यांचे हृदय ओरडून ओरडून सांगत होते, नाही संजना, नाही, तुझा महेश असं करू शकत नाही. तो तुझ्या रक्ताचा आहे. पण डोकं प्रश्न विचारत होतं, तर मग हे सगळं काय आहे? त्या रात्री संजनाताई पतीच्या फोटोसमोर ढसाढसा रडल्या. ऐका हो, आज पहिल्यांदा माझ्याच घरात भीती वाटत आहे. ज्या कोखेतून जन्म दिला त्याचपासून भीती वाटत आहे. ही कसली परीक्षा आहे देवा? आता त्या प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागल्या. सून जेवण ठेवून जायची तेव्हा त्या आधी तुळशी मातेला नैवेद्य दाखवायच्या, बहाणाने थोडेसे बाहेर ठेवून यायच्या आणि बराच वेळ वाट पाहायच्या. पायऱ्या चढताना कठड्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून घ्यायच्या. मित्रांनो, त्या आपल्या स्वतःच्या घरातच एक कैदी बनल्या होत्या. अशी कैदी जिचे पहारेकरीच तिचे जल्लाद होते. तिकडे रंजनाची बेचैनी आता वेडेपणाला बदलत चालली होती. पुढच्या हप्त्याची नोटीस आली होती आणि मग तिने आपली सर्वात विषारी चाल खेळली. घराच्या छतावर जाणाऱ्या पायऱ्या जुन्या आणि उंच होत्या आणि वरचा कठडा एका ठिकाणी तुटलेला होता. संजनाताई दररोज संध्याकाळी वाळलेले कपडे उतरवण्यासाठी छतावर जायच्या. एका दुपारी जेव्हा महेश ऑफिसमध्ये होता आणि संजनाताई आराम करत होत्या, रंजनाने स्वयंपाकघरातून मोहरीच्या तेलाची वाटी उचलली आणि वरच्या 3 पायऱ्यांवर तेलाचा इतका बारीक थर पसरवला की पाहिल्यावर काहीच दिसू नये, फक्त पाय पडताच घसरावा. काम संपवून तिने वाटी धुवून टाकली, हात धुतले आणि जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे स्वयंपाकघरात काम करू लागली. मित्रांनो, विचार करा, तेच हात ज्यात कधी या घरची गृहलक्ष्मी बनून येण्याची मेहंदी रचली होती आणि आज त्याच हातांनी सासूच्या मृत्यूचा सापळा रचला जात होता. संध्याकाळ झाली. संजनाताई कपडे उतरवण्यासाठी उठल्या तेव्हा रंजनाने मोठ्या सहानुभूतीने म्हटलं, आई राहू द्या,
आज तुमचा चेहरा उतरलेला दिसत आहे, कपडे मी घेऊन येईन. आणि मित्रांनो, हीच सहानुभूती संजनाताईंच्या संशयाचे खात्रीत रूपांतर झाले. त्यांनी विचार केला, सून माझ्या सावलीपासून सुद्धा चिडायची, ती आज माझी एवढी काळजी का घेत आहे? काहीतरी आहे या पायऱ्यांवर. तरीही आईचे हृदय पहा. त्यांनी स्वतःला समजावले, नाही नाही, मी मुलांवर संशय घेऊन पाप करत आहे. आणि त्या हळूहळू पायऱ्यांकडे पुढे जाऊ लागल्या. त्यांचे हृदय जोरजोरात धडधडत होते. जणू काही अनर्थ ओरडून ओरडून इशारा देत होता. 1 पायरी, 2 पायऱ्या, 5 पायऱ्या, 10. आणि जसेच त्यांचा पाय वरच्या त्या 3ऱ्या पायरीवर पडला, एक वेदनादायक किंकाळी गल्लीपर्यंत घुमली. पाय घसरला, संतुलन बिघडले आणि संजनाताई पायऱ्यांवरून लोळत खाली जाऊ लागल्या. पण मित्रांनो, ईश्वराची लीला पुन्हा आडवी आली. पडता पडता त्यांचा हात तुटलेल्या कठाड्याच्या जागी भिंतीला गाडलेल्या जुन्या लोखंडी कडीवर जाऊन पडला. तीच कडी जी वर्षापूर्वी प्रकाशरावांनी दोरी बांधण्यासाठी लावली होती. पकड पूर्णपणे झाली नाही, पण पडण्याचा वेग कमी झाला. त्या सरळ खाली पडल्या नाही, पायऱ्यांना धडकत घासत खाली आल्या. डोकं फुटलं, रक्त वाहू लागलं, पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्या बेशुद्ध झाल्या. पण मित्रांनो, श्वास चालूच होता. जणू स्वर्गातून प्रकाशराव आजही आपल्या संजनाचा हात धरला होता. जणू म्हणत होते, मी म्हटलं होतं ना संजना, 7 जन्म 7 निभावीन. रंजना धावत आली. फक्त एका क्षणासाठी तिच्या डोळ्यात आनंद चमकला. काम झालं. पण जेव्हा तिने पाहिलं की श्वास चालू आहे, तर तिचा चेहरा पडला. तेवढ्याच छतावरून शेजारच्या शांताताईंची नजर पडली आणि त्या ओरडल्या, अरे संजना, पडली? अरे कोणी धावा. बस, मग काय होतं? रंजनाने लगेच नाटक सुरू केलं. अरे कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा, माझी आई. परिसर जमा झाला. ॲम्ब्युलन्स आली. महेशला ऑफिसमधून बोलवण्यात आले आणि संजनाताईला शहरातील सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ॲम्ब्युलन्समध्ये बसलेला महेश आणि रंजनाच्या चेहऱ्यावर चिंतेचा मुखवटा होता, पण छातीच्या आत हताशा उकळत होती. यावेळीही वाचली. हॉस्पिटलमध्ये संजनाताईला इमर्जन्सीमध्ये दाखल करण्यात आलं. डोक्याला टाके घातले, पायाला प्लास्टर चढवले आणि तिची देखरेख करण्याची जबाबदारी एका नर्सला मिळाली. कविता. मित्रांनो, कविता साधारण 25-26 वर्षाची मुलगी होती, जिने लहानपणीच आपल्या आईला गमावलं होतं. आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक वृद्ध रुग्णात तिला आपली आई दिसायची. पहिल्याच दिवशी कविताने एक गोष्ट लक्षात घेतली. या रुग्णाचा मुलगा, सून. डॉक्टरांना फक्त 3 प्रश्न विचारायचे. खर्च किती येईल? डिस्चार्ज कधी मिळेल? काही गंभीर गोष्ट तर नाही? एकदाही विचारले नाही, आईला दुखापत तर नाही ना? आईने जेवण केले? आणि रात्री जेव्हा सगळे निघून जायचे, तेव्हा ती म्हातारी आई उशीत तोंड लपून रडत राहायची. एका रात्री कविता त्यांच्याजवळ बसली. त्यांचा सुरकुतलेला हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, आई, शरीराचे दुखणे तर ही औषधं बरे करतील, पण तुमच्या डोळ्यांचे दुखणे कोणते औषध बरे करेल? मला मुलगी समजून सांगून द्या, मन हलके होईल. आणि मित्रांनो, वर्षानुवर्ष साचलेले ते दुःख बांध तोडून वाहून गेले. संजनाताईने रडत रडत सगळे सांगून टाकले. सुनेचे टोमणे, अचानक बदललेले वागणे, सरकारी योजनेच्या नावाखाली अंगठा लावून घेतला, तो बनावटी डॉक्टर, हँडपंपजवळ टाकलेली तार आणि त्या पायऱ्या ज्यावर त्यांना तेलासारखा चिकटपणा जाणवला होता. मुली, मला वाटते माझा पाय घसरला नाही, घसरवला गेला आहे. पण मी कोणाला सांगू? कोण विश्वास ठेवेल की कोणी मुलगा आपल्या आईसोबत असे करू शकतो? आणि विश्वास ठेवला तरी माझा महेश तुरुंगात जाईल. असे म्हणता म्हणता त्या हुंदके देऊन रडू लागल्या. मुली, आई आहे ना मी. त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि काळजी मला त्याचीच वाटत आहे. कवितेचे डोळे भरून आले. तिने त्यांचा हात घट्ट पकडला. आई, आता तुम्ही एकट्या नाही. आजपासून मी तुमची मुलगी आहे आणि माझ्या आईवर मी आजसुद्धा येऊ देणार नाही. इकडे मित्रांनो, उपचारादरम्यान डॉक्टरांनी डोक्याच्या दुखापतीची गंभीरता तपासण्यासाठी संपूर्ण शरीराचे स्कॅन आणि काही रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या. आणि इथूनच सुरू होते ती परमेश्वराची लीला, जिच्यासाठी ही कथा लक्षात ठेवली जाईल. वरिष्ठ डॉक्टर चव्हाण जेव्हा रिपोर्ट पाहत होते तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. दुखापती तर सामान्य होत्या, पण स्कॅनमध्ये फुफ्फुसांमध्ये असे काही दिसले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
त्यांनी महेश आणि रंजनाला कॅबिनमध्ये बोलावले. दोघांची हृदये धडधडत होती. मनाच्या कुठल्या तरी काळ्या कोपऱ्यात आशाही वाढत होती. कदाचित प्रकृती बिघडली असावी. डॉक्टर चव्हाण गंभीर आवाजात म्हणाले, पहा, तुमच्या आईसाठी एक वाईट बातमी आहे आणि एक चांगली. रंजनाने खोटी घाबरलेली मुद्रा करून विचारले, काय झाले डॉक्टर? वाईट बातमी ही आहे की तुमच्या आईला जी कित्येक महिन्यांपासून हलका ताप आणि खोकला होता, ज्याला तुम्ही लोक किरकोळ समजत राहिलात, तो किरकोळ नाही. त्यांच्या फुफ्फुसात सुरुवातीच्या स्टेजचा ट्यूमर आहे, कॅन्सरची पहिली स्टेज. आणि मित्रांनो, हे ऐकताच एका क्षणासाठी, फक्त एका क्षणासाठी महेश आणि रंजनाच्या डोळ्यात जी चमक आली ती डॉक्टर चव्हाणांच्या अनुभवी डोळ्यांपासून लपली नाही. 30 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो कुटुंब पाहिली होती, पण आईच्या कॅन्सरची बातमी ऐकून मुलाच्या डोळ्यात सुटकेची भावना त्यांनी पहिल्यांदाच पाहिली होती. त्यांनी मुद्दाम थांबून त्यांच्या चेहऱ्याचे भाव वाचत पुढे म्हटलं, आणि चांगली बातमी ही आहे की हा ट्यूमर अगदी पहिल्या स्टेजमध्ये सापडला आहे. आणि माहीत आहे कसा? याच अपघातामुळे. जर तुमची आई पायऱ्यांवरून पडली नसती, हॉस्पिटलमध्ये आली नसती, हे स्कॅन झाले नसते, तर हा आजार आतल्या आत वाढत राहिला असता आणि 6-8 महिन्यानंतर जेव्हा कळले असते तेव्हा खूप उशीर झाला असता. एका अर्थाने समजा, हा अपघात तुमच्या आईसाठी वरदान ठरला आहे. आम्ही किमोथेरपी सुरू करू आणि मला पूर्ण विश्वास आहे ती पूर्णपणे बरी होऊन दीर्घायुष्य जगेल. मित्रांनो, दीर्घायुष्य हे 2 शब्द महेश आणि रंजनावर विजेसारखे कोसळले. ज्या मृत्यूचे त्यांनी जाळे विणले होते, त्याच जाळ्याने मृत्यूला आईपासून दूर केले. ज्याला त्यांनी मृत्यूची पायरी बनवले, ईश्वराने तिला जीवनाची पायरी बनवले. 1 कोटीचे स्वप्न क्षणात किमोथेरपीच्या लांब महागड्या बिलांच्या दुःखात बदलले. महेश अडखळत म्हणाला, दीर्घायुष्य? डॉक्टर चव्हाण डोळे रोखून म्हणाले, होय, तुम्ही तर आनंदाने नाचायला हवं. तुमच्या आईला नवे जीवन मिळाले आहे, ही काही वेगळी गोष्ट आहे. दोघांकडे कोणतेही उत्तर नव्हते. ते दगडाच्या मृत्यू बनून कॅबिनमधून बाहेर आले. आणि मित्रांनो, बाहेर कॉरिडॉरमध्ये उभी असलेली नर्स कविताने त्यांचे पांढरे पडलेले चेहरे पाहिले आणि सगळे समजून घेतले. ती सरळ डॉक्टर चव्हाणांच्या केबिनमध्ये गेली आणि आईने सांगितलेली एक गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली. तारवाली गोष्ट, तेल लावलेल्या पायऱ्या, सरकारी योजनेच्या नावावर अंगठा, सगळं डॉक्टर चव्हाणांच्या मुठीत गेलं. मला आधीच संशय होता कविता, कोणताही मुलगा आईच्या दीर्घायुष्याची बातमी ऐकून असा स्मशानासारखा चेहरा करत नाही. आता गप्प बसणे पाप होईल. त्यांनी फोन उचलला आणि आपल्या जुन्या मित्र इन्स्पेक्टर विजय यांना संपूर्ण प्रकरण सांगितले. इन्स्पेक्टर म्हणाले, डॉक्टर, प्रकरण गंभीर आहे, पण बिना आईच्या जबानीशिवाय आमचे हात बांधलेले आहेत. त्यांना धीर द्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टर चव्हाण आणि कविता संजनाताईंजवळ बसले. केमोथेरपीच्या पहिल्या डोसमुळे त्या अशक्त झाल्या होत्या, पण डोळ्यात आता एक वेगळीच स्पष्टता होती. डॉक्टर चव्हाण यांनी नम्रतेने म्हटलं, आई, कॅन्सरपासून तर आम्ही तुम्हाला वाचवू, पण आपल्याच माणसांच्या विषापासून तुम्हाला स्वतःला वाचावे लागेल. जर आज तुम्ही गप्प राहिलात तर उद्या ते पुन्हा प्रयत्न करतील आणि पुढच्या वेळी कदाचित ईश्वराची लीला कामी येणार नाही. संजनाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डॉक्टर साहेब, तो कसाही असला तरी माझा मुलगा आहे. आई असून मुलाला तुरुंगात कसे पाठवू? तेव्हा कविताने त्यांचा हात धरला आणि ती गोष्ट सांगितली, जिने सगळे बदलून टाकले. आई, एक गोष्ट विचारू? जर आज तुमच्या जागी तुमची एखादी मुलगी असती आणि तिचा मुलगा तिच्यासोबत हे सगळं करत असता, तर तुम्ही त्या मुलीला काय सल्ला दिला असता? हेच ना, की मुलगा तो नसतो जो गर्भातून जन्माला येतो. मुलगा तो असतो जो आईचा हात धरतो. आई जो तुमच्या श्वासांचा सौदा करत आहे, त्याच्या तोंडात आपला जीव गमावू नका. तुमच्या स्वर्गीय पतीने तुम्हाला जगण्यासाठी हे जीवन सोपवले होते, मरण्यासाठी नाही. पतीचा उल्लेख होताच संजनाताईंच्या डोळ्यांसमोर प्रकाशरावांचा चेहरा फिरू लागला. चमेलीचा गजरा, 7 जन्माचे वचन, आणि त्यांनी अश्रू पुसून थरथरत्या पण ठाम आवाजात म्हटलं, पोलिसांना बोलवा. आज ही आई कमजोर पडणार नाही. इन्स्पेक्टर साध्या कपड्यात आले आणि संजनाताईंचा जबाब नोंदवला. अंगठ्याच्या कागदांचा उल्लेख ऐकताच त्यांचे कान टवकारले गेले. हे तर सरळ सरळ विमा फसवणूक वाटत आहे.
त्याच संध्याकाळी पोलिसांच्या पथकाने महेशच्या घराची झडती घेतली आणि कपाटात साड्यांच्या खाली 1 कोटींच्या पॉलिसीची कागदपत्र सापडली. नॉमिनी महेश. मग एजंट गुड्डूला उचलण्यात आले आणि तो तर 2 थापटा बसताच पोपटासारखा बोलू लागला. साहेब, मला तर रंजनाताईने जास्त कमिशनचे आमिष दाखवले होते. बनावटी मेडिकलही त्यांच्याच सांगण्यावरून. ते डॉक्टरही बनावटी होते साहेब. मी सगळं सांगतो. पूर्ण खेळ काचेच्या दिशेने स्पष्ट झाला. दुसऱ्या दिवशी महेश आणि रंजनाला रुग्णालयात एका खोलीत बोलवण्यात आले. त्यांना वाटले किमोच्या खर्चाची चर्चा होईल, पण आत साध्या कपड्यात बसलेल्या इन्स्पेक्टर यांनी जेव्हा पॉलिसीची कागदपत्रे टेबलावर आपटली, हे काय आहे महेश? तर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. रंजनाने अडखळत बहाणा केला, हे तर फक्त इन्व्हेस्टमेंट आहे साहेब, आईंच्या सुरक्षेसाठी. इन्स्पेक्टर गरजले. सुरक्षा? ज्या आईला पॉलिसीची साधी चाहूलही नाही, जिच्याकडून फसवणुकीने अंगठा लावला गेला, जिच्यावर 2-2 वेळा जीवघेणे हल्ले झाले, ही तिची सुरक्षा आहे? तुमचा एजंट सगळं ओकून सांगून बसला आहे. बस मित्रांनो, महेशचा धीर सुटला. तो जमिनीवर कोसळला आणि लहान मुलासारखा रडू लागला. मला माफ करा साहेब, हे सगळं रंजनाने. हिनेच मला लालच दिली, हिनेच माझे कान भरले. आणि रंजनाचा चेहरा आता समोर आला. ती ओरडली, खोटं, सरळ सरळ खोटं. हा स्वतः कर्जात बुडाला होता, मित्रांच्या प्रगतीचा हेवा करत होता. विम्याची कल्पनाही याचीच होती. दोघे पती पत्नी भरलेल्या महफिलीत एकमेकांवर चिखलफेक करू लागले आणि प्रत्येक आरोपासोबत त्यांच्या नात्याच्या, त्यांच्या माणुसकीच्या चिंधड्या उडत गेल्या. इन्स्पेक्टरांनी तिरस्काराने म्हटलं, घेऊन चला या दोघांना, बाकीची कहाणी ही कोठडीत ऐकू. आणि मित्रांनो, आता येते ह्या कथेतील ती गोष्ट जी टायटलमध्ये लिहिली आहे. संपूर्ण शहर हादरून गेले. दुसऱ्या सकाळी त्या शहरातील प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर हीच बातमी होती. कलियुगी मुलगा. सुनेने आईचा 1 कोटींचा विमा काढून रचला हत्येचा कट. पण ज्या अपघातातून जीव घ्यायचा होता, त्याच अपघाताने आईचा कॅन्सर पकडला. पहिल्या स्टेजवर उपचार सुरू. ईश्वराची अद्भुत लीला. चहाच्या दुकानांवर, मंदिरांमध्ये, कार्यालयांमध्ये प्रत्येकाच्या जिभेवर फक्त एकच चर्चा होती. लोक म्हणत, पाहिलं, ज्याला मारण्यासाठी पायऱ्यांवर तेल टाकलं, त्याच पडण्यामुळे त्याचा जीव वाचला. वरच्याच्या काठीला आवाज नसतो. मंदिराच्या पुजाऱ्यांनी प्रवचनात सांगितलं, जेव्हा माणूस आईसोबत कपट करतो, तेव्हा ईश्वर स्वतः आईची ढाल बनतो. त्या शहराने स्वतःच्या डोळ्यांनी ही लीला पाहिली आहे. शहराभरातून लोक संजनाताईंना पाहण्यासाठी रुग्णालयात येऊ लागले. कोणी फळं आणत, कोणी फुलं, कोणी फक्त पाय स्पर्श करून आशीर्वाद घेण्यासाठी येत. आणि संजनाताई त्या प्रत्येक येणाऱ्याला एवढंच म्हणत, बाळा, आपल्या आईवडिलांना कधीही ओझं समजू नकोस. जो आईवडिलांचं मन दुखावतो, त्यांचा हिशोब वरचा स्वतः करतो. मी पाहिला आहे. खटला चालला. एजंट गुड्डू सरकारी साक्षीदार बनला. बनावट डॉक्टर पकडला गेला. आणि सर्वात जड क्षण तो होता जेव्हा व्हीलचेअरवर बसलेल्या, कोमामुळे अशक्त झालेल्या संजनाताईला साक्ष द्यावी लागली. कटघऱ्यात उभ्या असलेल्या स्वतःच्या मुलाकडे पाहून त्यांचा आवाज थरथरला, पण तुटला नाही. त्यांनी सत्य सांगून टाकलं, पूर्ण सत्य. महेश नजरवर करू शकला नाही. आणि मग न्यायाधीश साहेबांनी निर्णय सुनावला. हे प्रकरण फक्त गुन्ह्याचं नाही, नात्यांच्या हत्येचं आहे. महेश आणि रंजना हत्या करण्याचा प्रयत्न, फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा दोषी ठरवत न्यायालयात 7 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावते. रंजना न्यायालयात किंचाळत ओरडत राहिली आणि महेश दगड बनून उभा राहिला. लोखंडी फाटकं बंद झाले आणि 1 कोटींचं स्वप्न अंधाऱ्या कोठडीत दफन झालं. महिने गेले. संजनाताईंची केमोथेरपी पूर्ण झाली आणि डॉक्टर चौहान यांनी ज्या दिवशी रिपोर्ट हातात दिला, त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. आई, आपण कॅन्सरची लढाई जिंकली. आपण पूर्णपणे निरोगी आहात. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. कविताने आईला मिठी मारली. पण सुट्टीच्या दिवशी एक प्रश्न हवेत तरंगत होता, आता आई कुठे? कविताने म्हटलं, आई, तुम्ही माझ्यासोबत चला माझ्या घरी. संजनाताईने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि ओल्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली, नाही मुली, तू परकी असून जे केलंस
ते सख्खेही करत नाही. पण आता मला कोणावरही ओझं बनायचं नाही. मी वृद्धाश्रमात जाईन, तिथे माझ्यासारखे आणखीही असतील. आपण एकमेकींचं दुःख वाटून घेऊ. मी आता कोणाच्या आधारावर नाही, आपल्या स्वाभिमानाच्या आधारावर जगेन. त्यांनी आपलं वडिलोपार्जित घर भाड्याने दिलं आणि भाड्याचे पैसे साडीच्या पदरात बांधत म्हणाल्या, हे रुपये नाहीत, हा माझा सन्मान आहे. आता संजनाताई कोणासमोरही हात पसरवणार नाही. वृद्धाश्रमात संजनाताई हळूहळू रमून गेल्या. तिथे तिच्यासारखे अनेक वृद्ध होते. कोणाला मुलांनी घरातून काढलं होतं, कोणाला सुनेने. संध्याकाळी सोबत बसून कटती सुखदुःख वाटून घेत. संजनाताई अनाथ मुलांसाठी स्वेटर विणत, आश्रमाच्या स्वयंपाकघरात हातभार लावत आणि प्रत्येक एकादशीला सगळ्यांना स्वतःच्या हातची खीर खाऊ घालत. कविता दर रविवारी भेटायला येत, फळं आणत, आईच्या आवडीचा चमेलीचा गजरा आणत. आणि जेव्हा कविताचं लग्न ठरलं तेव्हा ती सर्वात आधी आश्रमात आली आणि आईच्या पायाशी बसून म्हणाली, आई असती तर लग्नात माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आता तो हात तुम्ही ठेवाल. मित्रांनो, कविताच्या लग्नात संजनाताईने आईची जागा घेतली, हळद लावली, आशीर्वाद दिला आणि निरोपाच्या वेळी दोघी एकमेकींना मिठी मारून अशा रडल्या जणू खरंच आई मुलगी विभक्त होत होत्या. संजनाताईने त्या रात्री पतीच्या फोटोला म्हटलं, पाहिलं, ज्याला जन्म दिला तो परका निघाला आणि ज्याला देवाने पाठवलं ती मुलगी बनली. तुमची संजना आता एकटी नाही. तिकडे तुरुंगाच्या कोठडीत महेश दर रात्री कूस बदलत असे. त्याला बालपण आठवते, आईची मांडी, आईच्या हातचे जेवण, तापाच्या त्या रात्री आणि मग आठवतो तो उघडा तार, तेल लावलेल्या त्या पायऱ्या आणि त्याचा जीव थरथर कापतो. रंजनाशी त्याचे तोंड पूर्णपणे बंद झाले होते. तुरुंगातच त्याने घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून दिली. पश्चातापाच्या आगीत त्याचा सगळा लोभ, सगळा अहंकार जळून राख झाला. चांगल्या वर्तवणुकीमुळे शिक्षा काही कमी झाली नाही आणि 5 वर्षानंतर तो बाहेर आला, तुटलेला, विखुरलेला आणि डोळ्यात फक्त एक शोध घेऊन, आई. भाडेकरूंकडून पत्ता घेऊन तो वृद्धाश्रमात पोचला. समोर बागेत पांढऱ्या साडीत त्याची आई बसली होती. वृद्ध मैत्रिणींच्यामध्ये हसत होती. चेहऱ्यावर असा समाधानाचा भाव होता जो त्याने त्या घरात कधीच पाहिला नव्हता. महेश धावत जाऊन तिच्या पायांवर पडला. आई, मला माफ कर आई. मी प्रत्येक रात्री मरतो आहे. फक्त एकदा म्हण की माफ केलंस. संजनाताई एका क्षणासाठी स्तब्ध झाली. मग थरथरत्या हातांनी त्याला उठवले, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, उठ बाळा, आई आहे मी. जास्त वेळ नाराज राहू शकत नाही. कायद्याने तुला शिक्षा दिली, पण तुझा हा पश्चातापच तुझी खरी शिक्षा आहे आणि हीच तुझी शुद्धीही. महेशने आशेने म्हटलं, आई घरी चल, मी तुला घ्यायला आलो आहे. संजनाताईने फिक्कट हसत मान हलवली. नाही बाळा, माफ केला आहे, विसरू शकत नाही. ज्या भिंतींमध्ये माझ्या मृत्यूचा सौदा झाला तिथे आता माझे मन लागणार नाही. माझे कुटुंब आता इथेच आहे, जिथे मला ओझं नाही तर माणूस समजलं जातं. तू जा, मेहनत कर, चांगला माणूस बन. हीच या आईची तुझ्यासाठी शेवटची प्रार्थना आहे. महेश बराच वेळ आईचा चेहरा पाहत राहिला. मग जड पावलांनी परत गेला. छातीत पापांचे ओझे, हृदयात आईच्या माफीचा एक छोटासा दिवा. आणि संजनाताई यांनी आकाशाकडे पाहिलं आणि हळूच हसल्या. ऐकता आहात ना, तुम्ही वचन पाळले आहे. 7 जन्म काय, तुम्ही तर वर जाऊनही माझा हात धरून राहिलात. हीच तर ईश्वराची लीला आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. पाहिलंत ना तुम्ही, माणूस लाखो कट रचू शकतो, पण बसलेल्या ईश्वराच्या लेखणीत काही वेगळंच लिहिलेलं असतं. ज्या अपघातातून आईचा जीव जाणार होता, त्याच अपघाताने आईला नवे जीवन दिले. मित्रांनो, आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, संजनाताईने आपल्या मुलाला माफ करून योग्य केलं का? आणि त्यांनी मुलाच्या सोबत परत जायला हवे होतं का? की वृद्धाश्रमात राहण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता? तुमचे मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हेही सांगा का तुम्ही आमची कथा भारतातील कोणत्या शहरातून ऐकत आहात. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी घटना घडली असेल जी तुम्हाला कथेच्या रूपात सर्वांसमोर आणायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वर पाठवून द्या. जर कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.
चला तर आपण भेटूया पुढच्या कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आईवडिलांची काळजी घ्या.